एक आता संकल्पना आपली स्वच्छ करायला हवी. हम्म. 100 मुलं वर्गात आहेत. प्रत्येकाला वाटलं मी पहिला यावा, तर इज इट गोइंग टू हॅपन? प्रॅक्टिकली नो. प्रॅक्टिकली नो. आता काय झालंय, प्रत्येकालाच ए ग्रेड द्यायची. आत्ताची स्थिती काय? प्रत्येकाला ए प्लस, सगळ्यांना ए प्लस, सगळेच पहिले आले, चला घ्या आनंद. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मी ती हायेस्ट अचीव करीनच असं एक डोक्यात फिडिंग होतं. इट इज नॉट दॅट वे. त्यामुळे नॉलेज ओरिएंटेडपेक्षा मार्क्स ओरिएंटेड, आणि त्याच्यामध्ये आता ही कॉम्पिटिशन कट थ्रोट कॉम्पिटिशन, आणि सगळ्यांना ते मिळतंय. पूर्वीच्या वेळी शिक्षक जेव्हा तपासायचे तेव्हा त्यांचं वाचन आणि त्यांचा अभ्यास एवढा परफेक्ट होता की त्याला 98 का दिले आणि ह्याला 97 का आहेत याचं रिझन देऊ शकायचे. आता रिझनच जर देता येत नाही तर मार्क्सच नाहीत, म्हणून मार्क्स गेले, आता ग्रेड आले सगळ्या. माझ्या बुद्धीची आता तयारी झालेली आहे, तिने हे पक्क धरलंय की हे सगळं मीच मिळवणार आहे, माझंच आहे, मला मिळणारच आहे. आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय घडतं, बरेच वेळा मिळत नाही, आणि मिळालं नाही की बेचैनी वाढते. बेचैनी ती पचवू शकायची कपॅसिटी गेलेली आहे, म्हणून डिप्रेशन येत आहे. पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. मी त्याच्यात अल्पसंतुष्ट जे म्हणायचे ना, मला एवढं मिळालं इनफ.